पुढे खूप काही अजून होणार आहे तुम्ही या व्हिडिओ कुणकेश्वरा जगदीश्वरा भवतालका अभयंकरा कुणकेश्वरा. नमस्कार मित्रांनो, शुभम मुनगेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल कशा बघा आम्ही बाईकचं पॅकिंग वगैरे करून येतो, कारण आम्ही चाललो आहे श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेनिमित्त आम्ही बाईक घेऊन जातो आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम मुनगेकर या चॅनलला. पुढे खूप काही अजून होणार आहे, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. चल आम्ही राईडला निघालो, पण आम्ही प्रॉपर सेफ्टी वगैरे घेऊन ठेवले, म्हणजे हँड ग्लोव्ज वगैरे, जॅकेट वगैरे, प्रॉपर शूज वगैरे प्रॉपर हे केलेलं आहे आम्ही. कारण काही नको काही नको राईडला जाताना, कारण 500 किलोमीटरची ही राईड आहे आणि पहिलीच राईड आहे गावी जायची, कोकणात जायची. त्यामुळे जरा फुल सेफ्टीनुसार आम्ही चाललो. त्यामुळे थंडी वगैरे खूप लागणार आहे या ठिकाणी रात्री. तर आम्ही आता बाईक निघालो आहे, बाईक काढले, स्टार्ट मारून आता आम्ही निघतो. कॅमेरा वगैरे मी जरा प्रॉपर सेट करून घेतो थोडा, कारण नंतर काही अडथळा यायला नको कॅमेऱ्यामध्ये. तर चला आम्ही निघालो कोकणात. जय कुणकेश्वर. श्री कुणकेश्वर प्रसन्न, श्री स्वामी समर्थ प्रसन्न, श्री भगवती देवी प्रसन्न, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आज नवीन काय नाही, आज राईडला सुरुवात झालेली आहे. जय कुणकेश्वर, कुणकेश्वर महाराज की जय. तर जातो आहे आम्ही गावी कोकणात महाशिवरात्री यात्रेला. वाजले किती, आता वाजले 3 वाजायला आले, 3 वाजायला 10 मिनटं आहेत. मला आता जायचं आहे पेट्रोल भरून. इथे वेस्टर्न एक्सप्रेसला पेट्रोल भरणार. आता आम्ही सध्या अंधेरीत. वेस्टर्न एक्सप्रेसला पेट्रोल भरून जाणार आम्ही वाशी टोल नाक्यावर भेटणार मित्र गावी जायला. 2-3 गाड्या आहेत आमच्या, माझी एक गाडी आहे आणि त्या 2, त्यामुळे सगळे एकदम जाणार आम्ही. कुणकेश्वरा जगदीश्वरा भवतालका अभयंकरा कुणकेश्वरा. अरे भाई, अरे इंडिकेटर काय नाही बाबा. अरे यार, असं काय होणार त्यांचं काही समजत नाही. अँगल परफेक्ट पकडला कॅमेऱ्याचं काही समजत नाही, दिसत नाही प्रॉपर.
मागे रिक्षा आहे. राईटला खालती त्या पेट्रोल पंपवर. आई साहेब, तर आधीच वाट लागली उन्हामुळे. टायमिंग चुकूचा होता निघायचा आमचा. मी बोलत होतो कधीपासून सकाळी निघूया, सकाळी मस्तपैकी आता आरामात 3-4 वाजेपर्यंत घरी पोचलो असतो, मस्तपैकी झोपलो असतो गार एकदम. काय कोण ऐकणार. पण चला, काही नाही, एकदाची काढली बाहेर. चलो कुणकेश्वर. चल गणपती बाप्पा मोरया. पटापट काढली गाडी म्हणून, पेट्रोल भरला म्हणून फुल टाकी केली आहे. बाबा थांब जरा, नाहीतर काय येत नाही खरंच ना. आता सांताक्रूज आहे बघा, बिना इंडिकेटरची गाडी आहे बघा. बाप रे. आता ना फायनली आम्ही वाशी टोल नाक्यावर पोहोचणार. मध्ये मी दाखवलं एवढा प्रवास, पण एवढं ट्रॅफिक मिळाल्यानंतर मी बोललो गावी जायची मजा, बोललो ना मी, काय वेगळीच असते गावी. कधी एकदा जाऊन पोचतो आहे ना गावी असं झालं. बट सेफ्टी राईड पण महत्त्वाची आहे, कारण रस्त्यांचं काय कारण नाही, कुठे खोदलेले असतात कुठे बनवलेले असते, त्यामुळे सेफ्टी राईड महत्त्वाची आहे. मी बोललो ना, हायवे मिळाला ना ती गाडी ऐकत नाही. आता आम्ही वाशीला पोचू थोड्या वेळात. ब्रिज बघू शकता. इकडे बघ, चालू आहे. तर आम्ही फायनली वाशीला पोचलो. वाशीला आम्हाला मित्र भेटला, मग एक बॅग त्याच्या गाडीवरती केली आणि आम्ही निघालो तिथून वाशीवरून. आता आम्ही वाशीवरून जातो आहे बेलापूरला. बेलापूरला एक दुसरा मित्र भेटणार आहे, त्याला पिकअप करणार तिथून. तिथून थेट जाणार आम्ही मग पालीला. गणपती मंदिर आहे तिथे जरा थांबणार, मंदिरात वगैरे जाऊन दर्शन वगैरे घेऊन येणार, कारण पहिल्यांदाच मी बाईक घेऊन गावी जातो आहे, त्यामुळे मध्ये पाली येतं. ते गणपती मंदिराचं दर्शन तिथे जाऊन घेणार थोड्या वेळानं, तिथे नाश्ता वगैरे काही केला तर थोडा, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे डायरेक्ट माणगावचा प्रवास करणार, माणगावला जाणार. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे एन्जॉय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. बेलापूरला आम्ही पोचलो आणि बेलापूरला बघा आम्हाला मित्र भेटला. तर आता बेलापूरवरून थेट आम्ही जाणार आहोत पालीला. आता जस्ट आम्ही ना पनवेल क्रॉस केला आहे बघा, याच्या गाडीवर बघा देवगड. आणि ही MT-15 मागे जागाच नाही भाई, मागचं उडून जाणार. हा चालू आहे बघ ना. आता आम्ही पाली रोडला आहे. पाली हा रोड एवढा चांगला वाटतं ना, क्लिअर. बापरे.
उंबरखिंड 4 किलोमीटर. पालीला अजून 24 किलोमीटरचा रोल दाखवतो. पाली गणपती मंदिर. पाली गणपती मंदिर आहे ना, तिकडे आम्ही जरा थांबणार आहे थोडा वेळ, चहा पाणी वगैरे बघणार आहे तिथे. रोड एकदम मस्तच होता, क्लिअर रोड होता. मध्ये दाखवलं नाही का, थोडा रोड बेकार होता. मध्ये चांगला आहे, मध्ये असं खराब रोड आहे कारण काम. कमरेचा फार भुगा झाला आहे. तुम्हाला व्ह्यू कसा दिसतो मला नाही दिसत आहे तुम्ही थोडा हेल्मेटमुळे. आणि हेल्मेटच्या ग्लासवरनं ट्रान्सपरंट आहे, ब्लॅकवाले नाही. ट्रान्सपरंटचा एक उपयोग असा आहे की रात्री नाईटला एक चांगला आहे की. आता आलो आम्ही पालीला. मंदिरात जायचा प्लॅन आहे आता. बापरे, बापरे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तर आम्ही फायनली जेवायला थांबलो आहे खेडला. ते गणपती हॉटेल म्हणून होतं, त्या हॉटेलला आम्ही जेवायला थांबलो. आणि तिथून आम्ही जेवून आता डायरेक्ट आपल्या प्रवासाला निघणार आहे परत कुणकेश्वरला. आम्ही फायनल जेव्हा निघालो ना खेडवरून, तर पूर्ण ना एवढा अंधार होता ना रोडला, त्या हायवेला काहीच दिसत पण नव्हता. त्यामुळे मी जास्त काही शूट करण्याच्या भानगडीत पडलो नाही इकडे. आणि कॅमेऱ्याची पण बॅटरी डेड झाली, त्यामुळे मी तो कॅमेरा चार्जिंगला लावला. त्यामुळे तुम्हाला हे फुटेज दिसेलच, जेवढं असेल तेवढं तुम्हाला इथे फुटेज दिसेल, मी दाखवतो आहे. आणि त्या अंधारात ना काहीच दिसत नव्हतं एवढं. बघू शकता तुम्ही, फक्त साईडचाच फक्त हे पडत होतं, मध्ये लाईट पण नव्हती. फायनली ना आम्ही रात्री वाजलेले 12 आणि 12ला आम्ही थांबलो संगमेश्वरला एका हॉटेलमध्ये असंच चहा पिण्यासाठी. 12:30 वाजले किती, 12:30 वाजले. त्याच्याकडे आम्ही चहा प्यायला थांबलो जरा थोडा वेळ, कारण आम्हाला माहिती आहे आता इथून घरी जायला आम्हाला 3 वाजणार आहेत, 2-3. राजापूरवरून
मधून टाकला आणि जैतापूर हातिवले आलो आणि आम्ही आता आलो सीधा लाईट हा रे का डायरेक्ट पडेल या रोडला. तर आम्ही पडेलवरून डायरेक्ट मंदिराकडे आलो. पाहू शकता मधल्या रोडने देवगडच्या. तर आता तुम्ही आता व्ह्यू खाली जाऊन पाहू शकता मंदिराचा. आता लाईट वगैरे काही चालू नाही, रात्रीचं आहे, 3 वाजले आहेत, त्यामुळे आता काहीच तिथे लाईट वगैरे चालू नाही, सगळं अंधारच दिसणार. मंदिराच्या फक्त लाईट चालू आहे त्यामुळे तुम्हाला थोडंफार दिसू शकतं. हा व्ह्यू आहे तो सकाळी घ्यायला पाहिजे होता मी. आम्ही 3ला आम्ही पोचलो आमच्या घरी, टच झालो कातवानेश्वरला. तर हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा माझा पहिला व्लॉग आहे. तर काय चूक वगैरे झाली असेल या व्लॉगमध्ये तर प्लीज तुम्ही मला समजून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. हा पहिलाच व्लॉग आहे, यापुढे पण असेच व्लॉग येत राहतील. तर धन्यवाद. आणि पाहू शकता माझी गाडी फायनली धुवून वगैरे ठेवलेली आहे. धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी.